मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता सर्वांना जेवायला वाढत असते. घरातील सर्वजण जेवण करत असतात. त्याचवेळी अर्जुन चैतन्य तेथे आल्यामुळे मग चैतन्याचं ताट भरून लगेच प्रिया ही विमलताईंकडे देते. विमल आता चैतन्याला ताट देते. प्रिया ही स्वतःहून अर्जुनला ताट वाढते. म्हणते की अर्जुन, हे घे तुझं ताट. तेव्हा तो लगेच आपली नजर दुसरीकडे करतो. त्यानंतर ती तेथून जाता प्रियाने बनवलेली खीर टेस्ट करत अस्मिता म्हणते की तन्वी, खरंच तू खूप छान खीर बनवली आहे. टेस्ट तर एक नंबर. तेव्हा प्रियाला खूपच आनंद होतो. मग अर्जुन आता खीर टेस्ट करणार असतो. तेव्हा त्याला समजतं की ही तर प्रियाने बनवलेली खीर आहे. म्हणून तो आता तसाच तो बाऊल असतो ना खिरीचा, तो बाजूला काढून ठेवतो. तेव्हा घरातील सर्वजण आता त्याच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा पूर्णाजी विचारतात, काय रे, तन्वीने एवढी खोबरं घालून छान खीर बनवली आहे, मग तू अशी वाटी बाहेर का काढून ठेवलीस? तेव्हा अर्जुन म्हणतो, नको आहे मला खीर. तेव्हा प्रियाला खूपच वाईट वाटतं. अस्मिता त्याला फोर्स करू लागते, अर्जुन, अरे थोडी टेस्ट तरी करून बघ, एकदम मस्त झाली आहे. तरीही अर्जुन आता नकारच देतो आणि घरातील सर्वांना सांगतो की मी फक्त 2 माणसांच्या हातची खीर खातो. एक म्हणजे मम्मा आणि दुसऱ्या म्हणजे मिसेस सायली. आता सायलीचं नाव घेतल्यानंतर मात्र सर्वजण त्याच्याकडे रागातच पाहतात. त्यावेळी प्रताप आता म्हणतो की अर्जुन, तू तन्वीचा अपमान करतो आहेस, समजलं? मग आता तो म्हणतो, नाही डॅडा, तुम्हाला असं वाटत असेल किंवा तिला तसं वाटत असेल, पण मला नाही वाटत की मी तिचा अपमान करतोय म्हणून. तेव्हा प्रियाचा आता पूर्णपणे पचका झालेला असतो, कारण तिने खूप प्रेमाने अर्जुनसाठी ती खीर बनवलेली असते. तिला वाटतं की अर्जुन माझ्या हातची खीर खाणार आणि माझी अगदी स्तुती करणार, परंतु तसं काहीच न झाल्यामुळे प्रिया आता रडत असते. त्यावेळी अश्विन म्हणतो, दादा, हे अजिबात बरोबर नाही. इथे सर्वजण आनंदात जेवण करत असताना तू असा कडवटपणा आणण्याची गरज नव्हती. अरे, एखाद चमचा खीर खाल्ली असती, तिचा मान ठेवला असता, तर काही बिघडलं असतं का? मग आता अर्जुन म्हणतो, तुम्ही तिचा मान ठेवलाय ना, मग मी तिचा मान ठेवला किंवा नाही ठेवला, त्याने काय एवढं बिघडतं? अर्जुन आता जेवणाच्या ताटावरून उठतो. मग चैतन्य म्हणतो, अर्जुन प्लीज, जेवल्याशिवाय जाऊ नकोस रे, तू जेवण करून घे अगोदर. अर्जुन म्हणतो, मी जेवणार आहे, परंतु माझ्या रूममध्ये. असं म्हणून तो रूममध्ये आता ताट घेऊन जायला निघतो. अर्जुन पाठोपाठ आता चैतन्य देखील आता खिरीचा बाऊल लगेच तेथे बाजूला काढून ठेवतो आणि मग तेथून जातो. तेव्हा आता सर्वांनाच वाईट वाटतं आणि मग प्रिया खूपच रडू लागते. तेव्हा तिच्याबद्दल आता सर्वांना खूप काळजी वाटते आणि त्यांना वाईटसुद्धा वाटतं की एवढी प्रेमाने सर्वांसाठी तिने खीर बनवली, तरीही अर्जुन आणि चैतन्य असे का वागतायत ना, तेच कळत नाही. त्याचवेळी आता कल्पना म्हणते, तन्वी प्लीज तू दुर्लक्ष कर. आप देखील मग तिला समजावू लागतो. तेव्हा प्रिया देखील म्हणते की शांतपणे जेवण करून घे तू प्लीज. तेव्हा प्रिया रडतच म्हणते की नको, मला जेवणच नको. म्हणून ती आता बाहेर गार्डनमध्ये येते. मग आता बाहेर आल्यानंतर खरे रंग दाखवत ती म्हणते की काय ॲटिट्यूड आहे या अर्जुनला. जर या पॅलेसवर मला राज्य करायचं नसतं ना, तर मी हा अपमान कधीही सहन केला नसता आणि ही खीर तर मी त्याच्याच अशी घशात ओतली असती. त्यानंतर अश्विन आता प्रियाला समजवण्यासाठी तेथे येतो आणि तिला विचारतो, तू ओके आहेस ना? मग आता पुन्हा एकदा रडण्याचं नाटक ती करू लागते. तेव्हा अश्विन म्हणतो, जेवणाच्या टेबलवरील वातावरण बिघडला ना, तर मला अजिबात आवडत नाही. पण आता आपण दादाला तरी कसं सांगणार? तू चल बरं आतमध्ये आणि जेवण करून घे. हे बघ, तू आता दादाचा राग अजिबात जेवणावर काढू नकोस. असं म्हणून तो आता तिला म्हणतो की चल पटकन आतमध्ये. तिला फोर्स करत असतो. तरीही प्रिया आता म्हणते की नको अश्विन, मला नाही जेवायचं, तुम्ही जेवण करून घ्या. आणि मी कोण आहे अर्जुनवर अशी रागवणारी? कारण अर्जुन अगोदर माझ्यावर असा कमी रागवायचा, परंतु आत्ता त्याचं प्रमाण जास्त वाढलंय. पण ठीक आहे, अरे मला या गोष्टीची सवय झाली आहे. अर्जुन सारखा माझ्याबरोबर असा वागतो म्हटल्यावर मला त्रास तर होणारच ना.
तेव्हा तुला होणारा त्रास मला दिसतोय, परंतु तुला एक सांगू का गं तन्वी? मग आता प्रिया म्हणते, हो सांग ना अश्विन. तेव्हा तो म्हणतो, तुला जी लोक इम्पॉर्टन्स देत नाही, तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहा आणि त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. अगं दादा अजूनही वहिनीच्या इन्फ्लुअन्सखाली आहे आणि ते अगदी साहजिक आहे. अगं ते जाऊ दे, आम्ही सगळेजण तिच्या वागण्याला फसलोय आणि मग तिच्यामध्ये दादाचं असं अडकणं अगदी साहजिक आहे. तेव्हा तू ना दादाच्या असं वागण्याचा त्रास करून घेऊ नकोस. बरं तन्वी, अजून 2 गोष्टी सांगू का? तेव्हा प्रियाला आता कंटाळा आलेला असतो, तरीही ती आता हो असं म्हणते. मग आता अश्विन म्हणतो, नंबर 1 हे बघ, तू रडली म्हटल्यानंतर तुझ्या हुकुमाप्रमाणे 5,000 रुपये माझ्या अकाउंटवर तू ट्रान्स्फर करायचे. आणि नंबर 2, जर तू आत्ताच्या आत्ता आतमध्ये आली नाही ना, तर बघ सगळी खीर मी खाऊन टाकेन. अजिबात तुला एक चमचासुद्धा खीर मिळणार नाही. असं म्हणून आता तो तिच्याकडे पाहून हसतो. तेव्हा प्रिया देखील हसत असते. तेव्हा आता तो म्हणतो, तन्वी एक सांगू का? रडताना अजिबात तू चांगली दिसत नाहीस. त्यामुळे प्लीज तू अशीच कायम हसत राहा. तेव्हा आता प्रिया त्याचाच विचार करत असते आणि मग नंतर तो विचारतो की आतमध्ये तू येणार आहेस की नाही, की दरवाजापर्यंत तुझ्यासाठी असं रेड कार्पेट टाकू? तेव्हा ती म्हणते की चालेल. मग आता तो म्हणतो काय? त्यावेळी आता ती म्हणते की अरे मी मस्करी करतीये. त्यावेळी प्रिया थोडी मागेच थांबते, मनात विचार करते की चला, मोठ्याला नाही निदान धाकट्याला तरी माझा पुळका आलाय. नाहीतर एवढं स्वयंपाकघरात राबराब राबून स्वयंपाक करून मलाच उपाशी राहावं लागलं असतं. इकडे सायली आता कुसुमचा मोबाईल घेते आणि त्यावर वॉलपेपर असतो सायलीचा आणि अर्जुनचा, त्या दोघांच्या लग्नाचा फोटो असतो. तेव्हा सायली त्या फोटोकडे खूप प्रेमाने पाहत असते आणि त्याच्यावरून असा हात फिरवत असते आणि गालातच हसते, त्या स्वप्नांमध्ये रंगून जाते. मग आता कुसुम तितक्यात तेथे येते. त्यावेळी सायली विचारते, कुसुमताई तू आमच्या दोघांचा वॉलपेपर असा मोबाईलवर का ठेवला आहेस? मग आता कुसुम हसते आणि म्हणते, का नाही ठेवायचा? माझी आवडती फेवरेट जोडी आहे ही. आणि कसं असतं ना, एखादी गोष्ट आपण सतत बोलत राहिलो, सतत म्हणत राहिलो की हे होणार आहे, हे होणार आहे, तर ती गोष्ट होतेच म्हणजे होतेच. कसं असतं ना, आपण पॉझिटिव्ह बोललो ना, तर म्हणजे देवापर्यंतसुद्धा ती आपली हाक जाते आणि त्या गोष्टी पूर्ण होतात. आता वॉलपेपरवर मी हा फोटो का ठेवला आहे, तर मी सारखी त्या वॉलपेपरकडे बघत राहीन आणि देवाकडे प्रार्थना करेन की या जोडीला लवकरात लवकर देवा तू एकत्र आण. त्यानंतर कुसुम म्हणते, अर्जुन खरंच खूप गुणी मुलगा आहे आणि हेच जर मधुभाऊंना समजलं असतं तर खूप बरं झालं असतं आणि जोडे जिजवले असते तरीही अर्जुनसारखा जावई शोधून सापडला नसता. मग आता सायली कुसुमकडे पाहतच राहते आणि हसतच विचारते, याच अर्जुन सरांना तू चिडका बिब्बा म्हणायचीस ना कुसुमताई? मग कुसुम म्हणते, अगं म्हणायचे, परंतु आता नाही म्हणणार, कारण मला अगोदर असं वाटायचं की हा किती स्वार्थी माणूस आहे, तुझ्या मनाची कदरच नाही याला. पण नाही ग, याने तर माझं मतच खोडून टाकलं, कारण त्याने तुझ्यावरचं प्रेम असं बोलून दाखवलं आणि त्याच्या नजरेत असं दिसतं. हा मग सायली म्हणते, त्यांच्या कृतीतूनही ते प्रेम दिसतं, नाहीतर ते मधुभाऊंसमोर असे ठामपणे कधीच उभे राहिले नसते आणि मधुभाऊंना शब्दसुद्धा दिला नसता की एक ना एक दिवस मी तुमचं मन जिंकून घेईल म्हणून. मग आता कुसुम म्हणते, नवऱ्याचं बायकोवर प्रेम असावं ना, तर ते असं. खरंच तू खूप भाग्यवान आहेस. तेव्हा सायली आता खूपच गोड लाजते. कुसुम म्हणते की अरे बापरे, लाजली का माझी पोर? मग सायली अजूनच गोड लाजते. त्याचवेळी कुसुम तिला म्हणते, सायली हे बघ, माझ्यासमोर तुझ्या भावना अशा नेहमी तू व्यक्त करत जा, अशी मनातल्या मनात काही साठवून ठेवू नकोस. अगं ठीक आहे, तू मधुभाऊंना घाबरतेस, परंतु मी तर कधीच घाबरणार नाही. मी नेहमी आणि नेहमी अर्जुनलाच साथ देणार बघ. पण आता ठरवावं लागेल की त्या चिडक्या बिब्ब्याला काय म्हणायचं. तेव्हा ती म्हणते, मी हसरा बिब्बा त्याला म्हणेल. मग नंतर म्हणते, नको, असं वाटतंय की देखणा बिब्बा म्हणावा. तेव्हा सायली तिच्याकडे पाहून पुन्हा हसते. त्यानंतर कुसुम म्हणते की नाही, मी ना प्रेमात पडलेला बिब्बाच म्हणणार. तेव्हा सायलीला अजूनच हसू येतं. खूप दिवसानंतर तिच्या चेहऱ्यावर असं हसू आता कुसुम पाहते आणि त्यामुळेच तिला खूप आनंद होतो.
एका क्षणी कुसुम आता एकदम शांत होऊन जाते आणि सायलीकडे खूप वेळ पाहतच राहते. तिला म्हणते की सायली, तू नेहमी अशीच हसत राहा. मला फक्त एवढंच हवंय की प्रेमात पडलेला बिब्बा. सायली आता खूपच खळखळून अजून हसू लागते. मग कुसुमलाही हसू आवरत नाही. दोघीही खूप दिवसानंतर अगदी खुश असतात. इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही रूममध्ये ताट घेऊन येतात. मग आता दोघेही तिथे टेबलवर ताट ठेवतात. तेव्हा चैतन्य टाळ्या वाजवता आणि म्हणतो, यार तू खूप ना सॉलिड आहे. तेव्हा अर्जुन विचारतो, का रे? तेव्हा आता चैतन्य म्हणतो की तू घरच्यांना ठणकावून सांगितलंस की तुला तन्वीच्या हातची खीर खायची नाही, फक्त खीर खाईल ते 2च व्यक्तींच्या हातची, ते म्हणजे एक मावशीच्या हातची आणि दुसरी म्हणजे सायलीच्या हातची. म्हणजे बरं झालं तू ठामपणे तुझा निर्णय सांगितलास. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला घरच्यांना दुखवायला नाही आवडत रे चैतन्य. त्यांच्याबरोबर अगदी शांततेत बोलून पाहिलं, त्याचबरोबर अगदी शांततेतच समजावून सांगितलं, तरीही त्यांना कळतच नाहीये माझं नक्की काय म्हणणं आहे ते. कारण त्यांना फक्त आणि फक्त यावेळी तन्वी दिसतीये आणि म्हणूनच मला जरा त्यांच्याबरोबर असं कठोर बोलावंच लागलं. चैतन्य म्हणतो, तन्वीने घरातील सर्वांना घोळात घेतलं आहे ना, ते अगदी खरं आहे. मग अर्जुन म्हणतो, पण त्यामुळे मिसेस सायली जर माझ्यापासून दूर होणार असतील ना, तर मी कधीही म्हणजे कधीही खपवून घेणारच नाही. मी आता माझ्या प्रेमासाठी स्टँड घेणार म्हणजे घेणारच. तेव्हा चैतन्याला आनंद होतो आणि मग तो म्हणतो की मला तुझा खूप अभिमान वाटतो अर्जुन. त्यानंतर सायलीची जी ओढणी असते तो कपाटातून काढतो आणि म्हणतो, घरच्यांच्या मनात सायलीबद्दल असणारं मत मी सर्वांचंच बदलणार आहे आणि माझ्या बायकोला रिस्पेक्टफुली पुन्हा एकदा तिच्या घरात घेऊन येईल. हे माझं स्वतःशी प्रॉमिस आहे. असं म्हणून अर्जुन ती ओढणी आता अशी स्वतःजवळ घट्ट पकडून ठेवतो. तर दुसऱ्या दिवशी सायली आता देवाची पूजा करते आणि कुसुमला सुद्धा प्रसाद देते. मग नंतर आता सायली म्हणते, काय गं, अजून मधुभाऊ का उठले नाहीत? एवढा वेळ ते कधीही झोपून राहत नाहीत. मग आता कुसुम म्हणते, थकले असतील, झोपू देत त्यांना, आजकाल थकवा येतो आणि जर आपण उठवण्याचा प्रयत्न केला तर मग ते उगीच चिडतील. आत्ता हल्ली त्यांचा नाकावरचा राग असतो माहीत आहे ना. मग आता ती म्हणते की हो ना, बरोबर आहे, परंतु असं झोपूनही नाही चालणार ना गं. असं म्हणून ती मधुभाऊंना आता उठवू लागते की मधुभाऊ उठा. परंतु आता सायलीचं मधुभाऊ ऐकत नाही, कारण ते गाढ झोपेत असतात. सायली त्यांच्या डोक्याला हात लावते तर त्यांना ताप चढलेला असतो. म्हणूनच ती आता म्हणते, कुसुमताई, अगं मधुभाऊंना तर ताप चढलाय. तेव्हा कुसुमसुद्धा घाबरते आणि मधुभाऊंना उठवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ते म्हणतात की मला थकल्यासारखं वाटतंय. सायली म्हणते की चला आपण ना कोपऱ्यावरच्या डॉक्टरकडे जाऊयात. चला ना पटकन प्लीज मधुभाऊ, असं अंगावर दुखणं काढू नका. परंतु मधुभाऊ ऐकत नाहीत. ते म्हणतात, डॉक्टरकडे जाण्याइतपत मला सध्या तरी काहीही झालेलं नाहीये आणि अगोदरच्या वकिलापासून माझी सुटका झाली, मला नवीन वकील मिळाला. तो अगोदरच्या वकिलाचा जाच काही कमी होता का? बरं झालं देवाने माझी प्रार्थना ऐकली. सायली म्हणते, मधुभाऊ प्लीज असं अभद्र बोलू नका हो तुम्ही सारखं सारखं. असं बोलल्यामुळे तुम्हालाच त्रास होतो मग आणि मला सुद्धा. तरीही मधुभाऊ आता ऐकतच नाही. ते हट्टच करतात की मला कुठेही जायचं नाही आणि डॉक्टरकडेही. तेव्हा कुसुम म्हणते, जाऊ देत, त्यांना इथे आराम करायचा असेल तर करू देत आराम. मग सायली, तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते. इकडे अर्जुन आता खूप मस्त असं आवरतो. त्याचवेळी चैतन्य तेथे येतो. दोघेही एकमेकांना गुड मॉर्निंग असं म्हणतात. मग आता दिवसभराच्या कामाचा आढावा नक्की काय आहे हे चैतन्य आता सांगत असतो. त्यावेळी अर्जुन फक्त आणि फक्त हसतो. मग आता चैतन्य विचारतो, काय रे, मी इथे काय तुला फणी सांगतोय का, तू हसायला लागलास लगेच? मग अर्जुन म्हणतो की नाही रे, ही कामं आहेत ना, कामं, त्यावर असा क्रॉस कर आणि त्यावर फक्त एकच नाव लिही, मधुकर पाटील. तेव्हा चैतन्य विचारतो, आता हे काय नवीनच? मग अर्जुन म्हणतो की काही नाही, मला मधुकर पाटलांना इम्प्रेस करायचंय. म्हणजे तूच म्हणाला ना की सायलीच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे मधुभाऊ, आणि मधुभाऊ कसे मध्ये आमच्या दोघांच्या उभे आहेत.
मग असं सायलीच्या मनापर्यंत पोहोचायचं असेल, हा पांढरा झेंडा घेऊन उभ्या राहिलेल्या मधुभाऊंना प्रेस करून आपल्याला सायलीच्या मनापर्यंत पोहोचायचंय. असंच तू म्हणाला होता ना. हा चैतन्य आता हसत असतो आणि म्हणतो, अरे मधुभाऊ तर तुला समोर उभं सुद्धा करत नाहीत आणि तू त्यांच्यासोबत शांततेचा करार करणार आहेस का? मग आता अर्जुन म्हणतो की मी फक्त विचार करणार नाहीये, कारण मला त्यांच्याबरोबर आता फ्रेंडशिप करायची आहे. तोपर्यंत मिसेस सायली माझ्या असून सुद्धा माझ्या कधीच होणार नाहीये. अर्जुन चैतन्याला बाय करून निघतो. मग आता चैतन्य त्याला अडवतो आणि म्हणतो, अरे थांब थांब, अरे आपली एक लॉ फर्म आहे हे सुद्धा लक्षात ठेव तू. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझी एक बायको आहे आणि एक सासरा आहे हे तू विसरू नकोस चैतन्य. त्यावेळी अर्जुन चैतन्याला म्हणतो की मधुभाऊंना कन्व्हिन्स करणं ही माझ्या लाईफची आता फर्स्ट प्रायोरिटी आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, आता तू ज्या रस्त्यावर चालायला निघाला आहेस ना, त्या रस्त्यावरच्या नो एंट्रीचा बोर्ड काढून मीच तुला तिथे चालायला सांगितलंय. म्हटल्यावर आता मी तरी काय म्हणून? आता मी बोललोय म्हटल्यावर मलाच भोगावं लागेल. DK इंडस्ट्रीज अँड आंबेकर मी आलोच, असं म्हणून चैतन्य अर्जुनला जायला सांगतो. तेव्हा अर्जुन आता त्याच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो की मधुभाऊ, मी तुमच्याकडे आता येतोय तुमच्याशीच मैत्री करायला. इकडे घरातील सर्वजण बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात. अस्मिता सर्वांना सांगते 60% ऑफ होता म्हणून मी दणादण शॉपिंग करून टाकली. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. मग पूर्णाजी विचारतात, काय ग, त्यातली एक वस्तू तरी गरजेची आहे का? अस्मिता मात्र गप्प बसते. मग अश्विन म्हणतो, आजी असं कसं अगं, असं कसं होईल? 2024 मधली एखादी वस्तू 2025 मध्ये अस्मिताई कधी वापरेल का? आणि नवीन वर्षासाठी नवीन वस्तू नकोत का? मग सर्वजण तिच्यावर हसतात. तेव्हा प्रताप विचारतो, अश्विन, अरे अस्मिता जानेवारीमध्ये घेतलेली वस्तू फेब्रुवारीमध्ये तरी वापरते का? नाहीतर परत एकदा दणादण शॉपिंग, असं सर्वजण म्हणतात. तेव्हा अस्मिता म्हणते, तुम्ही ना सर्वजण मला असं छळता म्हणूनच मी, असं म्हणून ती सगळ्यांकडे रागात पाहते. त्याचवेळी विमल म्हणते, हो जाऊ द्या, सगळेजण तुमची गंमत करतायत. तुमची कॉफी थंड झाली असेल ना तर द्या माझ्याकडे, मी गरम करून देते. त्यावेळी अस्मिता म्हणते, काही नको, आता ही जानेवारीतली कॉफी मी फेब्रुवारीमध्ये पिईल, चालेल ना? तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा हसतात. त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता तेथे येतात. तेवढ्यातच अर्जुन चैतन्य हे दोघेही तेथे येतात आणि घरातील सर्वांकडे पाहतच राहतात. तो म्हणतो की तुम्ही सर्वजण आज इकडे बसलात नाश्ता करायला, ठीक आहे चैतन्य, ये रे आपण सुद्धा इथेच बसूयात, असं म्हणून तो सुद्धा खुर्ची घेऊन आता तेथे बसतो आणि सर्वांच्या ताटामध्ये थालीपीठ पाहतो. मग म्हणतो, अरे वा थालीपीठ, विमलताई मला सुद्धा थालीपीठ घेऊन या आणि दही सुद्धा हा त्याबरोबर. त्यावेळी चैतन्य म्हणतो, मला ही दही हवंय. त्यानंतर अस्मिता विचारते, काय रे दुखवटा संपला की काय? मग आता अर्जुन म्हणतो, दुखवटा म्हणजे काय? तेव्हा चैतन्य म्हणतो, माणूस गेल्यानंतर जो दुःखाचा काळ असतो ना, त्यामधल्या काळाला दुखवटा असं म्हणतात. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो की इथे कोण गेलंय? कोणीच नाही आणि तसं तर सॅड होण्याचं काही कारणच नाहीये. तेव्हा सर्वजण आता त्याच्याकडे पाहतच राहतात की नक्की अर्जुनला झालं तरी काय, एवढा एक्साइट तो का झालाय. त्यानंतर आता विमल त्या दोघांनाही नाश्ता देते. मग आता अर्जुन सर्वांना सांगतो की मी ठरवलंय आतापासून ना आपण फक्त आणि फक्त खुश राहायचं. त्यानंतर आता प्रिया गालातच हसते आणि विमलला म्हणते, बाजूला हो ना जरा विमलताई, असं म्हणून ती अर्जुन जवळ जाते. त्याचा हात हातात घेते आणि म्हणते, पूर्णाजी मामी, मी तुम्हाला सांगत होते ना की अर्जुन याच्यातून नक्कीच सावरेल म्हणून, पण त्याला थोडासा वेळ हवाय त्याचा. पाहिलं ना घरातील वातावरण कसं अगदी मस्त झालं. मग आता अर्जुन म्हणतो, हो मी आहेच खुश आणि मी असाच खुश राहणार इथून पुढे आणि माझ्या आयुष्यात आहेत अशा पॉझिटिव्ह गोष्टी. म्हणून तो आता तिच्या हातातून हात काढून घेतो आणि लगेच आपला हात असा स्वच्छ करतो. म्हणतो की आहेत ना माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी, पण त्या पॉझिटिव्ह गोष्टींपैकी तू एकही नाहीये, तू कुठेच नाहीये, असं म्हणून तो तिचा जबरदस्त असा अपमान करतो. तेव्हा मात्र घरातील सगळेजण रागातच त्याच्याकडे पाहतात. मग चैतन्य हसतो. तेव्हा प्रियाला अजूनच राग येतो
आणि विमल ही आपली गालातल्या गालात हसत असते, कारण प्रियाची अशीच खोड मोडली पाहिजे अर्जुनने, असं त्या दोघांनाही वाटत असतं. त्यानंतर स्पष्टपणे अर्जुन म्हणतो की हा जो माझ्या घरामध्ये तू खोटेपणा चालवला आहेस ना, त्यामध्ये मला अजिबात म्हणजे काडी मात्रही इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे सो प्लीज हे सगळं ना तू अगोदर बंद कर. तेव्हा घरातील सर्वांना आता प्रियाबद्दल वाईट वाटत असतं आणि अर्जुनचा राग येत असतो. पुढे हसत जाता अर्जुन म्हणतो की अजून एक गोष्ट, तू वारंवार माझ्याशी जे बोलायला येतेस ना ते प्लीज अशी येत जाऊ नकोस ग. तुझा हा नॉनसेन्सपणा आहे ना तो अगोदर बंद कर. पूर्ण आजी म्हणतात, अर्जुन जरा तन्वीशी ना तू नीट बोलत जा. आणि ती खोटेपणा करते का आणि तू केलं ते काय होतं रे. तेव्हा कल्पना म्हणते, जाऊ दे ना पूर्णाई, त्याला खऱ्या आणि खोट्यामधला फरक तरी कुठे कळतोय. आपल्या दृष्टीने लग्नाचा खोटेपणा करणं, नात्यांचा खेळ करणं, हा सगळा तर खोटेपणाच आहे ना. परंतु अर्जुनच्या दृष्टीने हा सगळा काही खरेपणा असू शकतो, असं म्हणून कल्पना रागातच अर्जुनकडे पाहते. तेव्हा अर्जुनला कल्पनाच्या या बोलण्यामुळे खरंच खूप वाईट वाटतं. आता अर्जुन हातात असणारं ताट तेथे जसा ठेवून देतो, तो काहीही खात नाही आणि मग नंतर तो सर्वांना सांगतो, तुम्ही सर्वजण तन्वीच्या ट्रॅपमध्ये अडकत असाल, पण मी अजिबात फसणार नाही. मी तुम्हा सर्वांना दाखवून देईल की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. तेव्हा तो आता रागातच प्रियाकडे पाहतो. तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते. घरातील सगळेजण रागात अर्जुनकडे आता पाहू लागतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये भाऊंना खूप ताप आलेला असतो आणि थंडी सुद्धा भरून आलेली असते. सायली आणि कुसुम या दोघीही म्हणत असतात की प्लीज डॉक्टरांकडे चला, परंतु नेहमीप्रमाणे हट्ट करत मी डॉक्टरकडे येणारच नाही असं जेव्हा मधुभाऊ म्हणतात ना, तेव्हा अर्जुन आता एक मोठा भोंगाच घेऊन येतो आणि फ्री मेडिकल कॅम्प असं मोठ्यानेच म्हणतो की त्याने वॉर्ड बॉय त्याचबरोबर नर्स डॉक्टरांची सोय सुद्धा तिथे मधुभाऊंच्या घराजवळ केलेली असते. तर इकडे मधुभाऊ हे अजिबात हॉस्पिटलमध्ये जायला तयार नसतात. तेव्हा जे वॉर्ड बॉय असतात ते आता लगेच मधुभाऊंना अगदी जबरदस्तीने तेथे घेऊन येतात आणि त्यांच्यावर उपचार करतात. अर्जुनचा हा प्रामाणिकपणा पाहून आणि मधुभाऊंना इम्प्रेस करण्याचं धाडस पाहून सायली त्याच्याकडे पाहतच राहते. त्याच्याकडे पाहून आता गालातच हसते. तेव्हा अर्जुनला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, तुमच्या या चेहऱ्यावरची स्माईल पाहण्यासाठी ना मिसेस सायली, मी काहीही म्हणजे काहीही करू शकतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.